रामकृष्ण हरी। ज्वराकराल अति उग्रम शेषासूरसुदनम त्रिशूलम पातुनो भीते भद्रकाली नमोस्तुते। आज या नवरात्राचा 7वा दिवस आणि 7व्या दिवशी सप्तमम कालरात्री ती कालरात्री या स्वरूपाचा आपल्याला विचार करायचा आहे। आत्तापर्यंत आपण जेवढ्या स्वरूपांचा विचार केला त्या स्वरूपांपेक्षा जर भिन्न स्वरूप कुठलं असेल तर हे कालरात्री स्वरूप भिन्न आहे असं आपल्याला पाहायला सापडतं। स्कंद माता असू द्या किंवा इतर ब्रह्मचारिणी पासून ते स्कंद माता स्वरूपापर्यंत असू द्या, कात्यायनी स्वरूप असू द्या, ही सगळी देवीची स्वरूप वेगळी आहेत आणि कालरात्री नावाचं स्वरूप वेगळं आहे असं आपल्याला पाहायला सापडतं। काय वेगळं याच्यामध्ये तर आत्तापर्यंत जी रूप आहेत त्या प्रत्येक रूपांमध्ये भगवती आईसाहेबांचं स्वरूप हे भक्तांसाठी होतं, परंतु सप्तम दिवशी जे स्वरूप भगवती आईसाहेबांनी घेतलेलं आहे ते असुरासाठी घेतलेलं आपल्याला पाहायला सापडतं। आणि म्हणून त्याचं वर्णन करत असताना सांगितलं ज्वरा कराल अति उग्रम। हातामध्ये एक उग्र स्वरूपाचा वाडगा घेतलेला आहे आणि त्या वाडग्यामध्ये काय आहे तर ज्वाला ज्वाला त्याच्यामध्ये आहे आणि ती ज्वाला अशी आहे शेषासूरसुदनम। जे असुर आहेत त्या असुरांना मारण्यासाठी ती ज्वाला घेतलेली आहे। त्रिशूलम पातुनो भीते। मग हे असं अतिविशाल आणि अतिरौद्र स्वरूप पाहिल्यानंतर साधारण पद्धतीनं जे भक्त होते, जे सज्जन होते, त्यांच्या अंतःकरणामध्ये त्या भगवती आईसाहेबांकडे जाण्याप्रती भीती निर्माण व्हायला लागली आणि त्या भीतीचा नाश करण्यासाठी त्रिशूलम पातुनो भीते त्यांनी त्रिशूल धारण केलं। भद्रकाली नमोस्तुते आणि त्या भद्रकाली स्वरूपाला भद्र म्हणजे सगळ्यांची मंगल करणारी अशा जे कालरात्री ती कालरात्री हे स्वरूप आहे त्या स्वरूपाला मी अभिवादन करतो। अशा पद्धतीनं हिचा स्वरूपाचा श्लोक आपल्याला पाहायला सापडतो। आता भद्रकाली स्वरूप म्हणजेच महाकाली स्वरूप असलेलं आपल्याला पाहायला सापडतं। आता हे स्वरूप काय आहे, कशासाठी घेतलं या संबंधीचा विचार आपल्याला करायचा आहे। आपण जर विचार केला तर पाठीमागच याचं कथाबीज असलेलं पाहायला मिळतं। कथाबीज म्हणजे काय तर कथाबीज म्हणजे या कथेचा उगम कुठं झाला त्याला कथाबीज असं म्हटलं जातं। महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिघांच्या स्वरूपामधून एक विलक्षण अशा स्वरूप निर्माण झालं। त्याचं वर्णन करताना फार गोड अशा पद्धतीचं वर्णन केलंय। अष्टदश भुज दंड माथा बाबर पिंगट जता हो, पीतांबर परिधान शोभे कासोटा परिकटा हो, चंदन चर्चित अंगी भाळी मृगनाभीचा टिळा हो। आणि तिचं वर्णन करताना सांगितलं प्रचंड चंडाबाई सप्तशृंग निवासिनी हो, ओवाळू आरती आदिशक्ती अंबाबाई हो। आदिशक्ती हे स्वरूप आहे आणि प्रचंड प्रचंड स्वरूप आहे। चंड मुंड विनाशिनी असे जे स्वरूप आहे ते स्वरूप हे आदिशक्तीने धारण केलं। अष्टदश भुजदंड 18 हात आहेत आणि एकेका हातामध्ये एक एक अशा पद्धतीचं आयुध जे वेगवेगळ्या देवांनी दिलेलं आहे ते आपल्याला पाहायला सापडतं। बघा बरं का, हिला त्रिगुणात्मिका स्वरूपिणी असं नाव आहे। त्रिगुणात्मिका स्वरूपिणी म्हणजे तिन्ही गुण त्या ठिकाणी पाहायला सापडतात। आपण जर ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचंही वर्णन बघितलं तर या तिन्ही वर्णनामध्ये तिघांच्या स्वरूपामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची आयुध हातामध्ये आहेत। ब्रह्मदेवाच्या हातामध्ये फक्त कमळ आहे, कमंडलू आहे, बाकीचं कोणतं आयुध आहे का? आयुध नाही, वेद आहेत। आणि एकामध्ये अभय मुद्रा आहे किंवा वरमुद्रा आहे।
भगवान शिवशंकराचा विचार केला तर भगवान शिवशंकराच्या हातातलं जे शस्त्र आहे त्याला त्रिशूळ असं म्हटलं जातं. हे मुद्दाम सांगावं लागतंय, कारण हल्लीच्या पिढीला हे सुद्धा माहीत नाही आहे. एका हातामध्ये डमरू आहे आणि एका हातामध्ये त्रिशूळ आहे. आणि तिसरी जी आहेत पालन करते भगवान श्रीहरी विष्णू, यांच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहे. एका हातामध्ये गदा आहे, एका हातामध्ये कमलपुष्प आहे आणि एक वरमुद्रा आहे. एक एक देवता आहे आणि एक एक देवतेच्या हातामध्ये एक एक वेगवेगळ्या पद्धतीचं शस्त्र आहे. जर आपण विचार केला तर देवीला, भगवती आईसाहेबांना ही देवांपेक्षाही जास्त मान्यता आहे. आपण स्वतःचा विचार करा, पित्यापेक्षाही मातेमध्ये अधिक सहन करण्याची क्षमता आहे. किंवा आपण जर विचार केला तर पित्यापेक्षाही कर्तृत्ववान ही आपली माता समजली जाते, कारण ती 24 तास काम करते. एक एक देवतेचं सामर्थ्य बघा, ते एक एक शस्त्र हातामध्ये धरू शकतात. परंतु आमच्या भगवती आईसाहेबांचा विचार केला तर तिच्या हातामध्ये कमलपुष्पही आहे, तिच्या हातामध्ये भगवान शिवशंकराचं त्रिशूळही आहे, तिच्या हातामध्ये श्रीहरी विष्णूंचं चक्रही आहे. एवढंच नाही तर जे वज्र आहे इंद्राच्या हातामध्ये तेही तिनं धारण केलेलं आहे. एकात्मिकता शक्ती जी म्हटली जाते ती ही आहे. आणि त्या असणाऱ्या एकात्मिकता शक्तीने महिषासुराशी युद्धाला प्रारंभ केला. शुंभ, निशुंभ, चंड, मुंड यांचा नाश केला. आणि यांचा नाश केल्यानंतर या महिषासुराचा असणारा सेनापती, ज्याचं नाव रक्तबीज, हा रक्तबीज युद्धासाठी आला. या रक्तबीजाला ब्रह्मदेवाच्या माध्यमातून असा वर मिळाला होता की ज्या ठिकाणी तुझ्या रक्ताचा एक थेंब पडेल त्या ठिकाणून अजून एक रक्तबीज नावाचा राक्षस तयार होईल. बघा बरं का, रक्ताचा थेंब जमिनीवर पडला की त्या ठिकाणी अजून एक रक्तबीज, तेवढ्याच सामर्थ्याचा, तेवढ्याच शक्तीचा एक अजून रक्तबीज तयार होईल. भगवती आईसाहेबांचं आणि या रक्तबीजाच्या युद्धाला प्रारंभ झाला. रक्तबीजाचा आणि भगवती आईसाहेबांच्या युद्धाला प्रारंभ झाल्यानंतर भगवती आईसाहेबांनी हातातील असणाऱ्या शस्त्रानं त्या रक्तबीजावर आघात केला आणि आघात केल्याबरोबर त्याचं जे शिर होतं, मस्तक होतं, ते धडापासून वेगळं झालं. धडापासून ज्यावेळेस तिचं मस्तक वेगळं झालं त्यावेळी अनेक असणाऱ्या रक्तांचे शिंतोडे, रक्ताचे थेंब हे जमिनीवर पडले आणि त्या प्रत्येक असणाऱ्या बीजातून, रक्तथेंबातून अजून एक रक्तबीज नावाचा राक्षस तयार झाला. बीज म्हणजे काय? बीज म्हणजे बी, की ज्याच्या माध्यमातून त्या वृक्षाची निर्मिती होते त्याला बीज म्हटलं जातं. आणि या जर रक्तबीजाचा विचार केला तर रक्त हेच ज्याचं बीज आहे असा असणारा हा राक्षस, अनेक रक्तबीज राक्षस तयार झाले. भगवती आईसाहेबांनी प्रत्येकाशी युद्ध करायला सुरू केली आणि प्रत्येकाशी युद्ध करायला सुरुवात केल्यानंतर, प्रत्येकाला मारल्यानंतर त्या प्रत्येक रक्तबीजापासून अजून रक्तबीज तयार व्हायला सुरुवात झाली. म्हणजे मारणं हे योग्य का अयोग्य हेच कळेना अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली. असंख्य रक्तबीज राक्षस आहे आणि मध्ये सप्तशृंगी माता भगवती आईसाहेब, त्रिगुणात्मिका आईसाहेब या काय करतायत तर युद्ध करतायत. हे पाहिल्यानंतर सगळे देव पार्वती आईसाहेबांकडे गेले, पार्वती मातेला शरण गेले आणि पार्वती मातेला सांगितलं की यातून सोडवण्यासाठी तुम्ही काहीतरी करा. आणि तुम्ही काहीतरी करा म्हटल्याबरोबर पार्वती मातेनं एक रूप धारण केलं. काली स्वरूपामधील असणारं रूप. तिला भद्रकालीही म्हटलं जातं, महाकालीही म्हटलं जातं आणि कालरात्रीसुद्धा म्हटलं जातं. तर काही जण म्हणतात त्याच्यामध्ये फरक आहे. कालरात्री स्वरूपामध्ये भगवती आईसाहेबांनी स्वतःच्या गळ्यामध्ये जी माळ धारण केलेली आहे ती विद्युत माळ आहे, विद्युत माला धारण केलेली आहे. कालरात्री स्वरूपामध्ये आईसाहेबांचा जो रंग आहे तो निळा रंग आहे आणि महाकाली स्वरूपामध्ये जो रंग धारण केलेला आहे तो काळा रंग आहे. ज्या पद्धतीनं भद्रकाली स्वरूपामध्ये तिच्या गळ्यामध्ये असणारी जी माळ आहे ती विद्युत माला आहे, तसं काली स्वरूपामध्ये काली मातेचं स्वरूप जे आमच्या आईसाहेबांनी धारण केलेलं आहे
त्या स्वरूपामध्ये नरमुंडाचा हार धारण केलेला आहे असं वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. परंतु स्वरूप जरी दिसायला जरी भिन्न भिन्नता असली तरी सुद्धा त्या एकच आहेत. भैरवी नावाची देवी ती सुद्धा एकच आहे असं काही ठिकाणी वर्णन केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आणि तशा पद्धतीचा अवतार धारण केला, निळ्या रंगाची असणारी आणि गळ्यामध्ये विद्युतमाला धारण करणारी, एका हातामध्ये शस्त्र आहे, तलवारीसारखंच आहे पण त्याला हुक आहे, वेगळ्या पद्धतीचं शस्त्र आहे, आपण चित्रामध्ये तिला पाहू शकता. आणि दुसऱ्या हातामध्ये वज्राप्रमाणे एखादं अस्त्र धारण केलेली ती काल रात्री माता प्रगट झाली. इतकं रौद्र स्वरूप आहे की सगळेजण भयभीत झाले, जणू काही आता त्रैलोक्याचा नाश करणार अशा स्वरूपाचं तिनं स्वरूप प्रगट केलं. परंतु भक्तांच्या अंतःकरणातला भाव लक्षात घेतला आणि एका हातानं अभयमुद्रा आणि एका हातानं वरमुद्रा त्या आईसाहेबांनी धारण केलं. गर्दभावर आरूढ झालेली ही माता युद्धाच्या ठिकाणी प्रगट झाली आणि युद्धाच्या ठिकाणी प्रगट झाल्यानंतर रक्तबीजाला मारायला तिने सुरुवात केली. रक्तबीजाला कसं मारायचं तर रक्ताचा एकही थेंब जमिनीवर पडू द्यायचा नाही म्हणून आईसाहेबांनी आपलं मुख प्रसरण केलं आणि सगळं जे रक्तबीज होतं ते घटा 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 प्यायला सुरुवात केली. त्याचं वर्णन सुद्धा केलेलं आहे महाराज. भृगुटी उगृटी केल्या नेत्री वन्नीचे स्फुल्लिंग हो, धडधड वमसी ज्वारा कळसी असुरांचा मूळभंग हो, घणघण शोनित वाहे तट तट मुंडे उडवसी नबी हो, खद खद हासती भूते करती घटघट शोनित पान हो. आणि ज्या वेळेस ती काल रात्री माता एकटी प्रगट झाली नाही, तिच्यासोबत असंख्य असणारे भगवान शिवशंकराचे पार्श्वत सुद्धा प्रगट झाले. हां, आणि ज्यावेळे काल रात्री मातेने रक्तबीजाचं मुंडकं उडवावं त्यावेळी जे रक्त खाली पडायचं ते घटघट शोणित पान हो, भूत ती शोणित पान करायचे म्हणजे रक्ताचं पान करायचे, रक्ताचा एक थेंबही जमिनीवर पडू देत नव्हते. खद खद हासती भूते, आणि भूतांना जे आमचे भगवान शिवशंकराचे पार्श्वद आहेत त्यांना हसू यायचं आणि ते आनंद प्रगट करत ते घटा 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 अशा पद्धतीचं रक्तप्राशन करायचे. आणि त्या माध्यमातून सप्तशृंग मातेला सहाय्य करत असणारी ही भगवती आईसाहेब काल रात्री त्या ठिकाणी प्रगट झाली. आणि आपण जर पाहिलं तर त्या दोघींचाही एकरूपता, दोघींची एकरूपता आपल्याला पाहायला सापडते. म्हणून सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो, सप्तमीच्या दिवशी सप्तशृंग गडावर फार मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव साजरा केला जातो. तो म्हणजे कालरात्री स्वरूपामध्ये आणि सप्तशृंग स्वरूपामध्ये, सप्तशृंगी स्वरूपामध्ये जे आईसाहेब प्रगट झाल्या त्या दोघांचं ऐक्य त्या ठिकाणी झालं. आणि अशा पद्धतीनं कालरात्री भगवती आईसाहेबांचं स्वरूप त्या ठिकाणी प्रगट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता बघा, या दोन्ही स्वरूपामध्ये भिन्नता नाही आहे, ते दोन्ही एकच स्वरूप आहे. एकाच गोष्टीसाठी त्या दोघींचाही अवतार आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. या देवतेचं स्वरूप अत्यंत उग्र जरी असलं तरीसुद्धा ज्या पद्धतीनं भगवान शिवशंकराची दोन वेगवेगळ्या पद्धतीची स्वरूप आहेत. एक स्वरूप असं आहे की जे भक्तांना अभय देणारं आहे आणि दुसरं स्वरूप असं आहे की त्रैलोक्याचा नाश करणारं अशा स्वरूपाचं आहे. त्याच पद्धतीनं हे काली मातेची दोन भिन्न भिन्न स्वरूप आपल्याला पाहायला सापडतात की एक स्वरूप आत्तापर्यंत 6 अवतार पाहिलेले आहेत आणि 7व्या अवतारामध्ये मात्र त्या स्वरूपामध्ये भिन्नता निर्माण झालेली आपल्याला पाहायला सापडते की जे भक्तांसाठी एक आहे आणि रक्तबीजांसारख्या असुरांसाठी एक आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. काल रात्री देवीच्या स्वरूपाची आपण जर पूजा केली तर अंतःकरणातील असणारे विकार नाहीसे होतात. अंतःकरणातील असणारे विकार नाहीसे होतात. अंतःकरणामध्ये जे असुररूपी रक्तबीज राक्षस आहे, चंडमुंड आहे, शुंभ निशुंभ आहे, त्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी कालरात्री हे स्वरूप त्या ठिकाणी देवी आईसाहेबांनी धारण केलेलं आहे. आणि त्या स्वरूपाची जर आपण पूजा केली तर निश्चित पद्धतीनं आपल्या अंतःकरणातील विकार नाहीसे होतात. आपले अंतःकरण पवित्र होतं आणि एकदा का पवित्र अंतःकरण झालं की निश्चित पद्धतीने त्या ठिकाणी भगवंताचा, आईसाहेबांचा वास निर्माण होतो असं आपल्याला पाहायला मिळतं, पाहायला सापडतं.
हृदयामध्ये पवित्रता निर्माण करणारं हे स्वरूप आहे, असं वर्णन याचं केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अजून काय आहे, काल रात्री या स्वरूपाचं जर आपण पूजन केलं, काल रात्री नावाच्या असणाऱ्या स्वरूपाचं जर आपण भक्ती केली, तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक जी ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा लयाला जाते. आपण पाहतो की आपली असंख्य कामे अशी असतात की जी होत नसतात. सहज सोपं होणारं काम आहे परंतु ते होत नाही अशा स्वरूपाचं असतं. आणि काल रात्री मातेचं जर आपण उपासना केली तर निश्चित पद्धतीने हे आपली कामं पूर्ण होतात. तिची उपासना कशी करायची, तिची पूजा कशी करायची, तर नेहमीप्रमाणे चौरंगावर एक सुंदर अशा पद्धतीचं तांबडं वस्त्र, त्या ठिकाणी लाल रंगाचं वस्त्र टाकायचं. तांदूळाचं पंचकोणी अशा पद्धतीचं मंडल करायचं आहे. आपण काल त्रिकोणी मंडल केलं, आज पंचकोणी मंडल करायचं आहे. पंचकोणी मंडल करत असताना समोरची रेष सरळ आली पाहिजे आणि देवी आईसाहेबांच्या पाठीमागची जी रेष आहे तिथं 2 रेषा एकत्रित झालेल्या पाहिजेत. अशा पद्धतीचं पंचकोणी मंडल तांदूळाचं करावं. त्याच्यामध्ये आईसाहेबांची उपासना करावी. आता कालच एक प्रश्न आला होता, त्या प्रश्नाचं मी उत्तर देतो. त्यांनी असा प्रश्न विचारला होता, महाराज की तुम्ही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये उपासना सांगताय पण ती सगळी स्वरूपं आमच्याकडे नाही आहेत, आम्ही काय करावं? तुम्ही काहीच करायचं नाही आहे. तुम्ही आहे त्या आपल्या आईसाहेबांच्या स्वरूपावर, आहे त्या असणाऱ्या आपल्या कुलदेवताच्या स्वरूपावर या स्वरूपाचा अध्यारोप करायचा आहे. कारण एकाच देवीची ही अनेक रूप आहेत, त्यामुळे वेगवेगळे तुम्हाला प्रतिमा मांडण्याची गरज नाहीत. एकाच प्रतिमेवर तो अध्यारोप करून आपल्याला ते करायचं. पंचकोणी मंडल काढायचं आहे, मध्ये देवी आईसाहेबांना बसवायचं आहे, त्याची पूजा करायची आहे. पूजेला वाहताना ही पांढरी फुलं व्हायची, पांढरी फुलं व्हायची. जाई, जुई, शेवंती. शेवंती हे फुल आईसाहेबांना अतिशय प्रिय आहे म्हणून शेवंतीच्या फुलाची माळ, शेवंतीच्या फुलाची असणारी वेणी भगवती आईसाहेबांना अर्पण करायची आहे. आणि नैवेद्य दाखवताना गुळाचा नैवेद्य दाखवायचा किंवा गुळापासून जे पदार्थ निर्माण झालेले आहेत त्या पदार्थांचा नैवेद्य या ठिकाणी दाखवायचा आहे. महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती असं एकात्मिक रूप हे सप्तमीच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतं, पाहायला सापडतं. म्हणून त्याची पूजा अत्यंतिक मनोभावे करावी. पूजा करीत असताना जप करावा. जयंती मंगलाकारी भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वधा स्वाहा नमस्तुते. अशा पद्धतीचा मंत्र जप करावा. आणि मंत्र जप करत असताना रक्तचंदनाच्या माध्यमातून, माळेच्या माध्यमातून हा जप करावा असं सांगितलेलं आहे. परंतु आपण संकल्प केलेलाच आहे सर्व मंगलमांगल्ये या जपाचा, आणि त्या संकल्पानुसार आपण आपला जप चालू ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीची खंडना करायची नाही. उलट त्याच माळेच्या माध्यमातून जर एखादी माळ ही जादा करता आली तर निश्चित पद्धतीनं ते करावी. आरती करत असताना कापूर आरती करावी. आपण कापूर हा आरती संपल्यानंतर, झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रज्वलित करतो, पण यावेळी मात्र कापुराचीच आरती करावी. म्हणजे 2 आरत्या वेगवेगळ्या कराव्यात, एक तुपाचा दिवा आणि दुसरा कापुराचा दिवा. आणि या दोन्ही असणाऱ्या दिव्यांच्या माध्यमातून, आरतींच्या माध्यमातून देवीची आरती करावी. आणि हिची पूजा केल्यानंतर अंतःकरणातील भय विकार नाहीसे होतात. घरामध्ये काही बाधा असेल, नकारात्मक ऊर्जा असतील तर त्या नकारात्मक ऊर्जा लय नष्ट करण्याचं सामर्थ्य हे या स्वरूपामध्ये आहे. म्हणून हिची पूजा करावी. जे पूजेचं पाणी आहे ते पाणी आपल्या असणाऱ्या निर्माल्य पुष्पाच्या माध्यमातून सगळ्यांच्या अंगावर प्रोक्षण करावं. ज्या पद्धतीने आपण भागीरथी करतो त्या पद्धतीने. आणि त्यानंतर ते जे जल आहे, पवित्र अशा पद्धतीची भागीरथी आहे, ती घरामध्ये सगळीकडे प्रोक्षण करावी. असं केलं असता निश्चित पद्धतीनं घरातील वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा किंवा एखाद्या व्यक्तीला जर बाहेरून काही बाधा झालेली असेल तर ती बाधा लयाला जाते. अशी सार्वत्रिक मंगलकारक असणारी कालरात्री सप्तशृंगी माता
तुमच्या सर्वांचे कल्याण करो अशाच पद्धतीची एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. उद्या महागौरीचा अवतार आहे आणि महागौरी स्वरूपामध्ये आपल्याला तिचं चिंतन करायचं आहे, पण तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. रामकृष्ण हरी.